महाराष्ट्रातील वर्ग 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून आजच्या या क्लासमध्ये मी तुमचं स्वागत करतोय। बघा, हा एक क्लास नसून तुमच्यासाठी एक अशी सुवर्ण संधी आहे ज्यामध्ये तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला असाल तर त्याच्यात पूर्ण मार्क घ्यायसाठी याची स्ट्रॅटेजी आहे। आणि याच्यामध्ये ज्यांनी काहीच अभ्यास नाही केलाय, म्हणजे ज्यांना इतिहास भूगोलाचं काही बेसिक लेवलचं नॉलेज माहिती आहे बट उत्तर लिहायला प्रॉब्लेम येतात, काय लिहायचं, पेपरसाठी कोणत्या धड्यातलं काय वाचून जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आणि सर्वच्या सर्व आयएमपी क्वेश्चन्स, विशेष म्हणजे पूर्ण इतिहास भूगोलाचा परफेक्ट कार्यक्रम या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। चला तर सुरू करूया। या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला काय भेटणार बघा, यामध्ये तुम्ही आपण बघू शकता की आपल्याला इतिहासामध्ये किती चॅप्टर आहे, 9 चॅप्टर आहे। आणि या 9 चॅप्टरचं ओव्हरऑल वेटेज आय होप की तुम्हाला आतापर्यंत माहित झालेलं असेल। ज्यांना माहित नाही त्यांना या ठिकाणी वेटेज पण सांगतो। आणि इथून जो आपला पार्ट आहे हा वाला, हा आपला कशाचा आहे, यामध्ये आपलं राज्यशास्त्र आहे। ओके, ठीक आहे, आपण याच्यामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे। आता ह्या चॅप्टर्स मधले कोणते कोणते क्वेश्चन्स तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील आणि या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चॅप्टरचं वेटेज किती आहे, म्हणजे ओव्हरऑल वेटेज, आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये किती मार्क्स साठी कोणता चॅप्टर केला पाहिजे आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन कोणत्या चॅप्टरवर येतात। तर सगळ्यात जास्त जो क्वेश्चन आपल्याला यामध्ये पेपरमध्ये विचारतात तो म्हणजे हा भारतीय कलांचा इतिहास वाला चॅप्टर। ओके, आणि पहिले 3 चॅप्टर तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट करून ठेवा, कारण सगळ्यात जास्त जर क्वेश्चन तुम्ही पाहिले पेपरमध्ये तर तुम्हाला या 3 चॅप्टर्स वरती दिसणार आहेत। आणि याचे सगळे आयएमपी क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे पुस्तक उघडल्यानंतर काय वाचायचं या चॅप्टर मध्ये हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा होता आणि तो याच्यामध्ये सॉल्व्ह होणार आहे। त्याचबरोबर हे चॅप्टर मग कामाचे नाही आहेत का, तर कामाचे आहेत। या चॅप्टर मधले जे काही महत्वाचे बिट्स आहेत, जे महत्वाचे आयएमपी काही अशा गोष्टी वाचून ठेवायच्या आहेत ते पण तुम्हाला सांगतो। सोबतच ह्या सगळ्या गोष्टींचाही जो आहे यामध्ये विषय क्लिअर होणार आहे। तर सुरू करूया। बघा, याच्यामध्ये प्रत्येकाचं मी तुम्ही बघू शकता, याची पीपीटी पण प्रोव्हाइड करेल की कोणत्या याचं किती वेटेज आहे आणि सगळ्या गोष्टी। तर याच्यातला जो पहिला टॉपिक आहे, आपला पहिला चॅप्टर आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। याच्यामध्ये काय वाचायला पाहिजे आपण, तर पहिल्यांदा तर पाश्चात्य परंपरा काय, त्यानंतर आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा कशी काय सुरू झाली, कोणत्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा याच्याबद्दल जागृती झाली, युरोप मधल्या, या गोष्टींची माहिती पाहिजे। असे क्वेश्चन्स याच्यावरती क्रिएट होतात। आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, हा क्वेश्चन इथं तयार होतो। हे ऍक्च्युली क्वेश्चन्स नसून काय वाचायचं हे आहे, आणि हे जर ज्याला समजलं त्याच्यावर तो स्वतःच क्वेश्चन बनवू शकतो। आता याच्यामध्ये युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो विकास झाला आणि त्याबद्दल काय इतिहास लेखन मग झालं, हा वाला सेक्शन तुम्ही पूर्ण क्लिअर कट वाचला पाहिजे। त्याचबरोबर या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, ज्याच्यामध्ये या चॅप्टरचे आपण म्हणू शकतो 70 to 80 क्वेश्चन्स जे आहे 80% क्वेश्चन तयार होतात, ते म्हणजे या चॅप्टर मधले महत्वाचे विचारवंत। या विचारवंतांमध्ये रेने देकार्ते, वॉल्टेअर, फ्रेडरिक हेगल, लिओपोल्ड रांके आणि सगळ्यात महत्वाचा आपला याच्यातला जो माणूस आहे ज्याचं नाव आहे कार्ल मार्क्स, ठीक आहे, आणि हे हेगलचं पण, तर हे महत्वाचे व्यक्ती आहे। बाकी व्हॉल्टेअरला तुम्हाला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतो। ह्या सगळ्या गोष्टी फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स क्लिअर असल्या पाहिजे। त्याचबरोबर या 3 महत्वाच्या बिट्स आहे, ऍनल्स प्रणाली काय होती, कुठं विकसित झाली, तिला का हे म्हणतात, किंवा याचा उद्देश काय होता हे तयार करायचा, या गोष्टी आपल्याला क्लिअर माहिती पाहिजेत। त्यानंतर सीमाद बोहा, स्त्रीवादी इतिहास लेखन, इथे क्वेश्चन तयार होतो, तर हे आपलं वाचून क्लिअर असलं पाहिजे। ह्या सगळ्या इम्पॉर्टंट बिट्स आहे, याच्या बाहेरचा क्वेश्चन ते विचारू शकत नाही, हे महत्वाची गोष्ट आहे, कारण पुस्तकाच्या बाहेरचा इतिहासातला काय विचारणार ते। त्यानंतर मायकल फुको, याच्यावरती पण आपल्याला 2 ते 3 प्रश्न पेपरमध्ये दिसू शकतात आणि त्यामध्ये हा व्यक्ती आपल्या वाचनात असला पाहिजे। जे पण इथं मी मार्क केलेले आहेत ते सगळे महत्वाचे, रांके आहे, वॉल्टेअर आहे, कार्ल मार्क्स आहे आणि हेगल आहे, तर हे आपल्या वाचनामध्ये येऊन गेले पाहिजे। त्यानंतरचा आहे दुसरा चॅप्टर, आणि हे रिव्हिजन साठी आपली सगळी सिरीज चालू आहे, इतिहास लेखन भारतीय परंपरा। तर भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, प्राचीन भारतातील किंवा काळातील आपण म्हणू शकतो इतिहास लेखन कसं होतं, मध्ययुगीन काळात इतिहास लेखन कसं होतं, हे ऍक्च्युली पॉइंट्स तुम्हाला त्या चॅप्टर मध्ये शोधून वाचत जायचे आहेत। त्यानंतर आधुनिक काळातील इतिहास लेखन, ब्रिटिशांचा इतिहास काळ कसा होता,
त्यामध्ये काय तात्विक प्रणाली आपल्याला दिसतात. वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन, ओरिएंटलिस्ट हिस्ट्री कशाला म्हणतात, राष्ट्रवादी इतिहास लेखन कशाला म्हणतात. ऍब्सल्यूट फुकट हे वाचून गेले तसेच मार्क पेपरमध्ये, आणि कॉन्फिडन्स वाढेल की हे क्वेश्चन मी वाचले होते आणि पेपरमध्ये तसेच दिसत आहेत. म्हणजे तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो की एक सुवर्ण काळ आहे, एक सुवर्ण संधी आहे, ज्यामध्ये ह्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला पुढे काही टेन्शन घ्यायची गरज नाही या सब्जेक्टची. तरी मार्क्सवादी इतिहास आहे, त्यानंतर वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. तर ह्या 3 पॉइंटचा सखोल अभ्यास तुमचा झाला पाहिजे. आता हे सांगून देतोय, जे विद्यार्थी हे फॉलो करतील त्यांना हा स्कोर याच्यामध्ये जो असतो तो कंप्लीट करायला कोणीच थांबवू शकत नाही. त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी हे फॉलो करणार नाही त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आता पुढे बघा, उपयोजित इतिहास नावाचा महत्वाचा एक चॅप्टर आहे. त्याच्यात ते उपयोजित इतिहास म्हणजेच काय हे पहिल्यांदा तेच माहिती पाहिजे, आणि सगळं शिकवलंय आपल्या चॅनलवरती फ्री मध्ये, स्कॉलर्स बॅच मध्ये, आणि या गोष्टी तुम्ही पूर्ण करून ठेवायच्या. सोबतच तत्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याच्याविषयी काय संशोधन आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये सांगितलेल्या आहे आणि ते इतिहास लेखनाशी कशा प्रकारे जुळून घेतल्या गेलेल्या आहेत हे तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस याचं करून ठेवायचंय. त्यानंतर उद्योगधंदे, व्यापार या क्षेत्राबाबत, त्यानंतर व्यवस्थापनाबाबत, कलेबाबत, मानव्य ज्ञान शाखेबाबत, तसेच उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, त्याचबरोबर सांस्कृतिक नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन कसं होतं आणि संबंधित यामध्ये व्यावसायिक क्षेत्र कोणते आहेत याला IMP करून ठेवा. बिकॉज these questions are likely to be asked in the exam in the recent boards. ओके, आणि हे सगळं बोर्डच्या दृष्टिकोनातून आहे, प्री बोर्डच्या दृष्टिकोनातून आहे. त्यानंतर भारतीय कलांचा इतिहास, हायली वेटेज वाला चॅप्टर आहे. कला म्हणजे काय, दृक कला आणि ललित कला याच्यातला फरक काय आहे, दृक कला कशाला म्हणतात, ललित कला कशाला म्हणतात, तोंडपाठ असल्या पाहिजे. लोककला, अभिजात कला, कलाशैली, भारतातील दृक कला परंपरा. आता पाठ करणं असं म्हटलेलं आहे, पण पाठ करणं पण कसं समजून, म्हणजे तुम्हाला ते सेंटेन्स तिथं फ्रेम पण करता आले पाहिजे. सोबतच चित्रकला, लोकचित्रकला, अभिजात चित्रकला कशाला म्हणतात, युरोपीय चित्रशैली कशी होती, शिल्पकला हा सेक्शन काय आहे, त्याचबरोबर भारतीय मूर्तिविज्ञान कसं होतं, स्थापत्य आणि शैली याविषयी क्वेश्चन पेपरमध्ये ऍज इट इज विचारले जाणार. हे आपल्याला करूनच ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला सोडायचंच नाही. त्याचबरोबर या चॅप्टर मध्ये उपयोजित कलावाला एक सेक्शन आहे. बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात हा प्रश्न कुठून आलाय, कारण तिसरा चॅप्टर तर उपयोजित लेखन आहे, उपयोजित कलावाला कुठं होता हे दिसलाच नाही आम्हाला शेवटपर्यंत. तर चौथ्या चॅप्टर मध्ये आहे, करून ठेवा हा प्रश्न. सोबतच लोककलेच्या परंपरा, भारतातील ललित आणि अंगिक कला आणि कला, उपयोजित कला याच्यात व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत. सो हा चॅप्टर क्लिअर झाला. त्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो आहे प्रसार माध्यम आणि इतिहास. या चॅप्टर वरती आपल्या चॅनलवरती रिसेंटली लेक्चर येऊन गेलेला आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी नसेल पाहिलं पाहून घ्या. सोबतच आय होप या चॅप्टर मध्ये तुम्हाला सध्या तरी कोणते डाऊट्स नसतील. प्रसार माध्यमाची ओळख, प्रसार माध्यमाचा इतिहास, वर्तमानपत्र, त्याची बेंगॉल गॅझेट कोणी सुरू केलंय, ओके, तो जेम्स हिक्की, दर्पण कोणी बाळशास्त्री जांभेकर, प्रभाकर कोणी सुरू केलं, भाऊ महाजन, ज्ञानोदय कोणी सुरू केलंय ते तुम्हाला आहे नाही, पण हेनरी व्हॅलेंटाईन, आणि हे केसरी मराठा तुम्हाला लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्याबद्दल माहिती पाहिजे. वेब पत्रकारिता काय आहे, IMP क्वेश्चन आहे. आकाशवाणीची स्थापना, सुरुवात, दूरदर्शन कसं, याचा इतिहास काय आहे हे माहिती पाहिजे. नियतकालिकांमध्ये तुम्हाला दिग्दर्शन नावाचं एक महत्वाचं जे आहे हे कोणी सुरू केलं होतं दिग्दर्शन, तर ते तुम्हाला माहित पाहिजे की हे दर्पण सुरू करणारे बाळशास्त्री जांभेकर आहे, त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर प्रसार माध्यमाची आवश्यकता का आहे हा क्वेश्चन मोठ्या सेक्शन मध्ये जास्त मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो, आणि याच्यात कोणकोणत्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सो हे एक महत्वाचा पार्ट या चॅप्टर मधला. त्यानंतर पुढचा जो आहे महत्वाचा चॅप्टर तो म्हणजे मनोरंजनाची माध्यमं आणि इतिहास. आता याच्यामध्ये कसं आहे, काही विद्यार्थ्यांनी इथं मनानं जरी लिहिलं या पद्धतीच्या या गोष्टी आहे. भजनाबद्दल तुम्हाला माहिती ना, भजनाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यानंतर ललित कला, कीर्तन, भारुड, तमाशा या गोष्टींबद्दल आपण याच्या पूर्वी जे आहे खूप सगळं डिस्कशन केलेलं आहे. पोवाड्यांबद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे. यावरती क्वेश्चन तर कन्फर्म, ओके,
दशावतारी नाटकं काय आहेत, हे सुरू कोणी केले आणि कोणत्या भागात महाराष्ट्रात हे आणि फेमस आहेत. ठीक आहे. त्यानंतर कठपुतल्यांचा प्रयोग राजस्थान आणि कोणकोणत्या राज्यामध्ये होतो, भजनाचे प्रकार, त्यानंतर कीर्तनकार, त्यानंतर आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात, चित्रपट, भारतीय चित्रपट सृष्टी, मनोरंजन क्षेत्रातल्या व्यावसायिक संधी कोणत्या आहेत, आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार म्हणजे होणार जर ह्या आपण आताच करून ठेवल्या व्यवस्थित तर. त्याचबरोबर खेळ आणि इतिहास हा जो चॅप्टर आहे याला इग्नोर केलं जातं, पण लक्षात घ्या खेळाचं महत्व आणि खेळाचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. बैठे खेळ, मैदानी खेळ, मग ते बैठे खेळ आहेत तर कोणते आहेत, मैदानी आहेत तर कोणते आहेत, खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण झालं तर मग कोणकोणत्या अशा स्पर्धा घेतल्या जातात अँड इंटरनॅशनल लेवलवरती की ज्या स्पर्धांमध्ये आपल्याला इंटरनॅशनली बऱ्याच जे खेळाडू आहेत त्यांचा आपल्याला याच्यामध्ये सहभाग दिसतो. खेळाचं साहित्य, खेळणी, याच्यामध्ये महाराष्ट्रात कोणकोणते खेळणे प्रसिद्ध होते, ती लाकडी बाहुली होती तिला काय म्हणायचे महाराष्ट्रामध्ये, ठक्की वगैरे, याच्यावर क्वेश्चन पेपरमध्ये येतात. आणि खेळणीचा इतिहास काय आहे, त्याच्या संबंधित साहित्य, चित्रपट, ते साहित्य आहे तर कोणकोणती अशी पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये खेळांच्या साहित्याबद्दल एन्शियंट काळामध्ये, प्राचीन काळामध्ये उल्लेख झाला होता. जसं एक मृच्छकटिकम नावाचं पुस्तक आहे, ठीक आहे, शूद्रकानं लिहिलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला याच्याविषयी माहिती मिळते. खेळ आणि व्यावसायिक संधी यामध्ये तुम्हाला व्हेरियस गोष्टी डिस्कस करायला मिळतात. त्यानंतर पर्यटन आणि इतिहास या चॅप्टर मध्ये पर्यटनाची परंपरा, त्याचे प्रकार, आंतरराष्ट्रीय, ऐतिहासिक, भौगोलिक, आरोग्य, कृषी, क्रीडा, नैमित्तिक या सर्व पर्यटनाबद्दल IMP डिटेल तुम्ही करून ठेवायला पाहिजे, कारण याच्यातले पण आपल्याला मार्क सोडायचे नाहीयेत. ओके. आणि महाराष्ट्रातल्या पर्यटनाचा विकास कसा होईल, आतिथ्य क्षेत्रातील पर्यटनातील कोणकोणत्या ज्या व्यावसायिक संधी आहेत त्या सगळ्या आपल्याला इथं सांगता आल्या पाहिजे. सोबतच यामध्ये ऐतिहासिक ठेवाचं जतन हा पण एक आपल्याला 9वा चॅप्टर आहे. याच्यामध्ये मौखिक साधन, लिखित साधन, भौतिक साधन काय आहेत, लुव्र संग्रहालय फ्रान्स मधलं, ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड मधलं, नॅशनल म्युझियम नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्या अशा बिट्स तुम्हाला पूर्णतः माहिती पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, त्यानंतर कोश वाङ्मय कशाला म्हणतात, कोशाची आवश्यकता का आहे, एन्सायक्लोपीडियाची, ग्रंथालय, अभिलेखागार का आवश्यक आहेत, याचे प्रकार कोणते आहेत कोशाचे, शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य, वाङ्मय, सूची सदृश्य, आणि कोश आणि याचा इतिहास, हा सगळ्या गोष्टींचा एक डिटेल आवाका तुम्ही आता या काळामध्ये, शांततेच्या काळात करून ठेवला पाहिजे. आणि खूप महत्वाचा हा सेक्शन तुमच्यासाठी आहे. आता इतिहासानंतर जो मोस्ट इम्पॉर्टंट याच्यातला अजून एक पार्ट आहे तो म्हणजे राज्यशास्त्राचा. यातला पहिला चॅप्टर आहे संविधानाची वाटचाल. याच्यामध्ये लोकशाही कशाला म्हणतात, राजकीय प्रगल्भता IMP करून ठेवा काय असते, मताधिकार काय असतो IMP, लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे काय मोस्ट IMP, RTI बद्दल माहिती पाहिजे. आणि याच्यावरही प्रश्न येतात जनरली विचारून, तर ते आपल्याला टाकणार नाही, पण ते प्रश्न सुरुवातीच्या 4 पॉइंट वरती एक प्रश्न फिक्स आहे बोर्डाच्या पेपरमध्ये. त्यानंतर राखीव जागांचं धोरण, सामाजिक न्याय, समता, अनुसूचित जाती जमाती यांच्यावर अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा अॅट्रॉसिटीचा, अल्पसंख्याकांविषयी कोणकोणत्या तरतुदी आहेत, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये ह्या तुम्ही टाकायच्या, महिला संबंधी कोणते कायदे आहेत, न्यायालयाची भूमिका, संविधानाची चौकट, महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय, या सगळ्या गोष्टींचा एक रिवाइज सध्या हे केला पाहिजे. निवडणुकीची प्रक्रिया, त्यामध्ये निवडणूक आयोगाचं काम काय आहे, निवडणूक आयोग आर्टिकल 324 नुसार पाठच झाला असेल. तुम्हाला याच्यामध्ये 3 लोक असतात, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याला सोबतीला 2 इतर निवडणूक आयुक्त असतात. आणि ह्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात बेटा, राष्ट्रपती करतात. ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. उमेदवाराच्या अर्जाची छाननी, राजकीय पक्षांना मान्यता देणं, मतदारसंघाची पुनर्रचना काय आहे, निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता म्हणजे काय IMP. ओके, सो ह्या क्वेश्चन, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिवाइज झाल्या पाहिजे येत्या काळामध्ये. त्याचबरोबर यामध्ये महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे राजकीय पक्ष, यामध्ये सत्ता मिळवणं, पक्षाचा कार्यक्रम, सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया, राष्ट्रीय पक्ष कोणत्या पक्षाला म्हणतात, काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी हे कधी सुरू झाले, यांचे इयर्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, जसं 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ओके,
त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी, जनता पार्टी ह्या कधी आल्या, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजूनही याच्यामध्ये ज्या काही पॉलिटिकल पार्टीज आहेत, शिवसेना, ज्या आपल्याला स्थानिक भागातल्या दिसतात त्याही तुम्हाला करायच्या आहेत. सोबतच याच्यामध्ये चळवळीच्या विषयी एक महत्त्वाचं, चळवळ कशाला म्हणतात, भारतात प्रमुख चळवळी कोणत्या झाल्या, मग त्यात आदिवासी चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ विचारलेले क्वेश्चन्स आहेत पेपरमध्ये. स्त्रियांच्या संबंधित, पर्यावरणाच्या संबंधित, ग्राहकांच्या संबंधित ह्या सगळ्याच्या सगळ्या चळवळी आपल्या ज्या आहे रीडिंग मध्ये गेल्या पाहिजे. IMP आहे. त्यानंतर भारतीय लोकशाहीसमोर कोणकोणती आव्हानं आहेत, जमातवाद, दहशतवाद हे तुम्ही 9वी पासून शिकवत आलेले आहेत. त्यानंतर उग्रवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण, सामाजिक आव्हानं याच्या पुढची, लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल असे क्वेश्चनही पेपरमध्ये विचारले जातील. सो असे क्वेश्चन पण तुम्हाला एक स्वतः तुमचा एक व्ह्यू असला पाहिजे आणि तो लिहिता आला पाहिजे पेपरमध्ये. ओके. आणि त्यानंतरचा जो शेवटचा चॅप्टर आहे राज्यशास्त्रामध्ये, की आपल्या भारताच्या लोकशाहीसमोर कोणकोणती आव्हानं आहेत आणि ह्या सगळ्या आव्हानांविषयी तुम्हाला डावे उग्रवादी याच्यावरती, भ्रष्टाचारावरती, गुन्हेगारीकरणावरती आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न येतात. हे रिपीट झालं, आय थिंक एक पेज डुप्लिकेट झालं. ओके. सो या सगळ्या गोष्टी तर करायच्याच आहेत, पण याचा एक विशेष प्लॅन तुम्ही आता करून ठेवला पाहिजे. कारण आपण किती म्हटलं तरी तुम्ही सायन्सला प्रायोरिटी देणार, मॅथ्सला प्रायोरिटी देणार, कारण ते कठीण आहेत, त्यात पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हाच ते लक्षात राहतात. पण आपल्याला हाही विषय इग्नोर करून चालणार नाही. सोबतच याचाही साठी 1 तास तुम्ही दिवसातला काढून ठेवायला पाहिजे, की एक असं छानसं पुस्तक जसं आपण रीड करतो, अजिबात डायजेस्ट घ्यायची नाही, फक्त आपलं पुस्तक घ्यायचं, गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचत जायचं. वाचलं, समजलं, नाही समजलं काही, आपले लेक्चर्स आहेत, काही डाऊट आला तुम्ही विचारू शकता आणि बाकी लाईव्ह लेक्चर्स तुमच्यासाठी सुरूच आहेत. सो थँक्यू सो मच. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जर फायदा वाटला असेल किंवा वाटेल पुढं, तेव्हा त्यानंतरच या व्हिडिओवरती तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. आणि थँक्यू सो मच. पुढील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत या चॅनलवरती या विषयांबद्दल ते तुम्ही नक्की सांगा. एक भूगोलाचा सेक्शन याच्यातला बाकी आहे, तर या व्हिडिओचा पार्ट 2 साठी जर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट केल्या तर यामध्ये भूगोलाचा जो पूर्ण IMP वाला कोटा आहे तो तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.